महापालिका निवडणुकीपूर्वीच राज्यातील अनेक महानगरपालिकेतले उमेदवार जे आहेत ते बिनविरोध निवडून येत आहेत. आता याच संदर्भात एक याचिका थेट मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे. ही याचिका दाखल केली आहे ऍडव्होकेट असीम सरदे यांनी. तर ही याचिका अविनाश जाधव मनसेचे नेते यांच्यातर्फे दाखल करण्यात आलेली आहे. मी त्यांच्यातर्फे वकील आहे. या याचिकेमध्ये अत्यंत महत्वाचा लोकशाही प्रक्रियांच्या संदर्भातला मुद्दा मांडण्यात आलेला आहे की इतक्या मोठ्या प्रमाणात बिनविरोध उमेदवार निवडून येण्याचं जे पेव महाराष्ट्रामध्ये फुटलं ते सामान्य जनतेच्या मनात सुद्धा राग निर्माण करणार आहे की याच्यामध्ये पारदर्शकता नाही, याच्यामध्ये कोणत्याही प्रकारे मतमोजणी न होता जे निवडणुका ज्या कंडक्ट करण्यात आलेल्या आहे ज्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात सगळ्या उमेदवारांनी अर्ज माघारी घेतलेले आहे आणि केवळ भारतीय जनता पक्ष, अजितदादांचा पक्ष आणि शिंदे सेना यांचेच उमेदवार मोठ्या प्रमाणात निवडून आले पाहिजे अशा पद्धतीने वातावरण निर्मिती करून त्याच्यामध्ये दामदंडभेद काय वापर झाला असेल भ्रष्टाचाराचा तो सगळा गृहीत धरला आपण तर लोकशाही समोरचं हे खूप मोठं संकट आहे. सगळी स्क्रुटिनी या कागदपत्रांची पूर्ण झाल्यावर आम्ही त्वरित 2 दिवसात अशी मागणी करणार आहोत की या याचिकेवरची सुनावणी लवकरात लवकर झाली पाहिजे.